नमस्कार. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हे एक वचन किंवा वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि याबद्दल आपली अशी एक धारणा आहे की पृथ्वीच्या या सगळ्या इतिहासामध्ये शतकामधून शतकं निघून गेल्यानंतर मग कधीतरी 1.5-2 शतकांनी एखाद्या गोष्टीची प्रसंगाची पुनरावृत्ती होत असेल आणि म्हणून मग जगभर म्हटलं किंवा मानलं जातं की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. आपल्यापैकी कोणालाही असं वाटणार नाही की आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये म्हणजे 60, 70, 75 वर्षाचं जे आपलं मानवी आयुष्य आहे प्रत्येकाचं, त्याच्यामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. सुरुवातीला इतिहासाची पुनरावृत्ती होते हे ऐकल्यानंतर माझाही समज आपल्यासारखाच होता की ही शतकातून कधीतरी एकदा घडणारी गोष्ट आहे. पण या गोष्टीला छेद गेला तो 1994 साली. 1994 साली माझा मुलगा तन्मय हा इयत्ता 4थी मध्ये होता आणि ज्या वेळेला त्याचं 4थीचं शालेय वर्ष सुरू झालं त्यावेळेला आठवडाभराने हा एकदा म्हणजे तन्मय घरी येऊन आम्हा दोघांना पती पत्नीला म्हणजे त्याच्या आई वडिलांना मला आणि माझ्या पत्नीला सांगायला लागला की आम्हाला देवधर नावाचे एक सर आलेले आहेत म्हणजे शिक्षक. आणि त्या देवधर सराने आज पहिल्याच दिवशी पहिल्या तासाला आम्हा सगळ्या मुलांना सांगून टाकलं की बाळांनो, मी तुम्हाला इतिहास आणि भूगोल शिकवणार आहे. मी माझं काम मनापासून करणार आहे आणि मी जेवढं तन्मयतेने शिकवेन तेवढंच लक्षपूर्वक तुम्ही सगळ्या मुलांनी ते ऐकलं, त्याचा अभ्यास केलात तर बरं होईल. मी तुम्हाला आपला धड्याचा भाग झाल्यानंतर काही गोष्टी गृहपाठासाठी म्हणजे होमवर्कसाठी देणार आहे. हे होमवर्क तुम्ही करणं हे तुमच्या भल्याचं आहे. पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मी वेळ काढून तुम्ही केलेला हा गृहपाठ म्हणजे होमवर्क काही तपासून बघणार नाहीये. तोपर्यंत सर्वसाधारणपणे शाळांमध्ये अशी परिस्थिती असे की होमवर्क दिल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच वर्गाचे त्या विषयाचे शिक्षक मुलांनी ते होमवर्क म्हणजे गृहपाठ केला आहे की नाही हे त्यांच्या वह्यामध्ये जाऊन तपासून बघत असत. आणि त्यामुळे आपण गृहपाठ केला पाहिजे असा एक दबाव सगळ्या मुलांच्यावर असेल. त्याला या देवधर सराने पूर्णपणे छेद देत पुढे सांगितलं की हे बघा, मी तुम्हाला गृहपाठ देणार आहे पण त्याच्यानंतर मी तो तपासून बघणार नाही. कारण गृहपाठ देणं माझं काम आहे, तो करणं हे तुमच्या भल्याचं आहे आणि तुम्ही जर तो केला नाही तर तुम्ही आणि तुमचं नशीब. त्यानंतर याचा अतिशय सकारात्मक आणि खोलवर परिणाम त्या वर्गातल्या सगळ्या मुलांच्यावर झाला. माझा तन्मय म्हणजे मुलाच्या वयाची मुलं जी त्याच्या इयत्तेमध्ये वर्गामध्ये होती त्यांची मग अशी धारणा किंवा प्रवृत्ती झाली, सवय पडली त्यांना की बाकीच्या एखाद्या शिक्षकांचा गृहपाठ कधी अळम टळम करून ही मुलं करायचं टाळत असत, करत नसत. पण देवधर सरांनी दिलेला गृहपाठ मात्र नियमाने करतच असत. आता आपण म्हणाल की ही एक घटना मला इतिहासाची पुनरावृत्ती का वाटते, तर त्याचं असं आहे की 1975 साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर मी मुंबईतल्या एका महाविद्यालयामध्ये FY सायन्स म्हणजे शास्त्र या विषयासाठी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली.
आमचं कॉलेज जीवन सुरू झालं. सायन्स सारखा विषय, त्याची प्रॅक्टिकल, त्याची जर्नल, हे सगळं करत असताना आमचा जीव म्हणजे विद्यार्थ्यांचा जीव त्यावेळेला मेटाकुटीला येत असे. पण त्यामुळे या सगळ्या कॉलेज जीवनामध्ये जे गुलाबी रंग असतात ते आम्हा सायन्सच्या वर्गातल्या मुलांना मात्र कधी वाट्याला आले नाही. आम्ही आमच्या अभ्यासामध्ये दडपून गेलेलो असायचो. आता FY सायन्सची परीक्षा पास झाल्यानंतर आमचा प्रवेश दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे त्यावेळेला इंटर सायन्स असे, त्या इंटर सायन्समध्ये झाला. आणि त्यावेळेला आम्हाला कॅल्क्युलस शिकवायला एक मास्टर किंवा प्रोफेसर होते आणि त्यांचं नाव होतं श्रीनिवास पाठारे. श्रीनिवास पाठारे म्हणजे 6 फुटाची उंची, स्वच्छ गोरा वर्ण, कुरळे केस, अतिशय रेखीव बांधा, अतिशय टिपटाप असणारे कपडे, मृदू किंवा आर्जवी भाषेमध्ये बोलणं. या पाठारे सरांनी पहिल्या दिवशी आम्हाला जो धक्का दिला तो या तन्मयला देवधर सरांनी दिलेल्या धक्क्यासारखाच होता. पाठारे सरांनी आम्हाला पहिल्या दिवशी कॅल्क्युलसच्या पिरियडला एकदा सांगितलं की मी तुमची रोजच्या रोज काही प्रेझेंटी म्हणजे हजेरी घेणार नाही. माझ्या वर्गामध्ये असणारी सगळी मुलं उपस्थित असं मानून मी चालणार आहे. कारण 45 मिनिटाच्या तासामधला जास्तीत जास्त वेळ मी शिकवण्यासाठी व्यतीत करणार आहे. आणि त्यामुळे या 70-80 मुलांची रोजची हजेरी घेण्यामध्ये जी सुरुवातीची 5-10 मिनिटं व्यतीत होतात ते मला परवडणारं किंवा आवडणारं नाही आहे. आणि त्यामुळे मी वर्गामध्ये आल्यानंतर एकच विचारेन, ऑल प्रेझेंट. तुमच्यापैकी सगळ्यांनी म्हणा ऑल प्रेझेंट. मग सगळी मुलं उपस्थित आहेत असं म्हणून मी माझ्या विषयाकडे वळणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पुढची मोकळीक मी आत्ताच देऊन टाकतो असं पाठारे सर त्यांच्या वर्गामध्ये आम्हाला शिकवण्याच्या पहिल्या दिवशी 70-80 मुलांपुढे सांगत होते की पुढची मुभा मी तुम्हाला देऊ शकतो की तुम्ही माझ्या वर्गाला बसायचं की नाही ते तुमचं तुम्ही ठरवा. मध्येच एखाद्या मुलाला मी शिकवता शिकवता कंटाळा आला तर आपल्या वर्गाला जे मागच्या बाजूला दार आहे त्या दाराने तुम्ही गुपचूपपणे बाहेर जाऊ शकता. हे सगळं आम्हाला स्टिमित करणारं होतं. पण शेवटी त्यावेळेला आमचं जे वय होतं ते थोडंसं अवखळपणाकडे झुकणारं, थोडासा व्रात्यपणा किंवा वांडपणा करणारं होतं. आता पहिल्या दिवशी पाठारे सरांनी हे सगळं सांगितल्यावर मग त्यांनी कॅल्क्युलस आम्हाला शिकवायला सुरुवात केली. त्याच्यातलं डेरिव्हेशन, समिशन सगळं ते शिकवायला लागले. आणि 2-4-5 दिवसानंतर आमच्या वर्गामध्ये जे काही थोडीशी हुशार आणि थोडीशी व्रात्य याचं एकत्रीकरण असलेली मुलं होती त्यांनी एक खिचडी शिजवायला सुरुवात केली. ते म्हणे हे पाठारे सर सांगतात खरं, पण एखाद्या दिवशी जर अगदी कमी मुलं यांच्या वर्गामध्ये बसली ना तर मग यांना कळेल. आज आपण सगळे इंजिनियर होण्यासाठी इथे बसलेलो आहोत. आपल्याला मनापासून सगळं शिकायचं आहे आणि म्हणून आपली उपस्थिती जवळजवळ 95% राहणार आहे हे या पाठारे सरांना माहीत आहे. पण तरीही त्याच्यावरती स्वतःकडे थोडासा मोठेपणा घेण्याच्या उद्देशाने आणि आपल्या सगळ्यांच्यावर आपल्या बेफिकिरीचं एक इम्प्रेशन तयार करण्यासाठी त्याने पहिल्या दिवशी आपल्याला वर्गामध्ये हे सांगितलेलं आहे. आता ही कुजबूज सुरू झाली. मग त्याचा बोभाटा झाला. 70-80 मुलांच्या त्या वर्गामध्ये सगळ्यांना उगीच का होईना पण हळूहळू हे पटायला लागलं की पाठारे साहेबांनी उगाच आपल्याला हूल दिलेली आहे की तुम्ही सगळे नसलात तरी मला चालेल आणि जेवढे लोक असतील तेवढ्यांनाच मी शिकवणार.
त्यावेळेला महाविद्यालयामध्ये FY सायन्सचं वर्ष व्यतीत करत असताना आम्हाला 2-4-10 वेळेला या पाठारे सरांचं दर्शन कधी लॉबीमध्ये, कधी स्नेहसंमेलन किंवा स्पोर्ट्सच्या दिवशी अगदी जवळून होत असे. आता गणितासारख्या विषयामध्ये त्याच्यामध्ये असलेल्या कॅल्क्युलस नावाच्या एका किचकट शाखेमध्ये या पाठारे सरांनी मुंबई विद्यापीठामधून डॉक्टरेट पूर्ण केलेली होती, म्हणजे PhD मिळवलेली होती. आणि त्यावेळेला म्हणजे 75-76 साली अमेरिकेमध्ये असलेल्या अटलांटा युनिव्हर्सिटीमध्ये या पाठारे साहेबांचे म्हणजे सरांचे काही पेपर म्हणजे त्यांनी PhD साठी लिहिलेला जो प्रबंध होता त्यातला काही भाग त्या अटलांटा युनिव्हर्सिटीने त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला होता. त्यावेळेला या आमच्या महाविद्यालयाचे जे प्रिन्सिपल होते रघुकांत देसाई म्हणून, त्यांचं आणि या पाठारे सरांचं अतिशय चांगलं गुळपीट होतं. डॉक्टर देसाई म्हणजे प्रिन्सिपल देसाई हे सुद्धा 2 विषयामध्ये मुंबई विद्यापीठामधून डॉक्टरेट मिळवलेले होते. आणि साहजिकच या दोन्ही विद्वान असणाऱ्या, आपल्या पेशावर मनापासून प्रेम करणाऱ्या मुलांचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि मुलांनी जी फी भरलेली आहे त्याच्या कितीतरी जास्त त्यांना ज्ञान देणं हे आपलं परम कर्तव्य आहे असं मानणारी ही डॉक्टर देसाई आणि डॉक्टर पाठारे अशी जोडगोळी होती. FY सायन्समध्ये असताना ही सगळी माहिती कर्णोपकर्णी आमच्या कानापर्यंत आलेली होती. आणि इंटर सायन्सच्या पहिल्या लेक्चरला पाठारे सरांनी जे सांगितलं ते आम्हाला त्या दिवशी पूर्ण पटलं होतं. त्यावेळेला आचरेकर नावाचा एक मुलगा आमच्यामध्ये जरासा धटिंगण, खूपसा हुशार आणि थोडेसे नेतृत्व गुण असलेला होता. त्याच्या भोवती मग आम्ही सगळ्या मुलांचं एक कोंडाळं निर्माण झालं आणि तो आमचा लीडर झाला. त्याने मग पुढच्या 8-10 दिवसामध्ये काय करावं असं स्वतःच्या डोक्याला खुराक करून आमच्या सगळ्यांची चर्चा करून या पाठारे साहेबांचं एकदा काहीतरी करायला पाहिजे असा एक निर्णय निश्चय केला. आणि एक दिवस या आचरेकरनी मधल्या सुट्टीमध्ये आम्हा सगळ्या मुलांना बोलवून सांगितलं की आज आपण असं करणार आहोत. आचरेकरच्या या सगळ्या गोष्टीला आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. आणि कधी एकदा ही मधली सुट्टी संपते, आपण आपल्या वर्गामध्ये जातो, पाठारे सर येतात आणि मग आपण ठरवल्याप्रमाणे त्यांच्या समोर आपण ठरवलेली गोष्ट घडवून आणतो. असं झालं. वेळ संपला, मधल्या सुट्टी संपल्याची घंटा झाली. नेहमीपेक्षा जास्त लगबगीने त्या दिवशी आम्ही आपापल्या वर्गामध्ये गेलो. आम्ही सगळे वर्गामध्ये पोहोचून 2 मिनिटं व्हायच्या आत पाठारे सर आमच्या वर्गावरती आले. त्याने पहिल्या 2 मिनिटामध्ये काल परवा आपण काय शिकलो याची धावती उजळणी केली. आणि मग आता आजचा आपला विषय हा आहे असं सांगून ते टेबलावरचा खडू घेऊन फळ्याकडे वळले. त्या दिवशी आपल्या समोर असं काही होणार आहे याची सुतराम कल्पना या पाठारे सरांना नव्हती. पण आम्ही सगळे मात्र पाठारे सर शिकवायला सुरुवात केली की असं करायचं या एका निश्चयाने बसलेलो होतो. पाठारे सरांनी खडू घेऊन 2 पावलं टाकून ते ब्लॅकबोर्ड म्हणजे फळ्यापर्यंत पोहोचले. सगळी वर्गातली मुलं उभी राहिली आणि मागच्या दरवाजाने एका पाठोपाठ एक त्या दिवशी हजर असलेली 80च्या 80 मुलं माझ्या सकट बाहेर पडली. पाठारे सरांनी आपली नजर फळ्यावरून परत वर्गाकडे आणली. तोपर्यंत वर्ग पूर्ण रिकामा झालेला होता.
फक्त रिकामे बेंच त्यांच्या समोर उपस्थित होते. आता आम्ही बाहेर पडलेली मुलं काही कुठे घरी जाणार नव्हतो, बागेत जाणार नव्हतो, व्यायामशाळेत जाणार नव्हतो, मैदानात तर बिलकुलच जाणार नव्हतो. तर आम्ही पुढच्या आमच्या ठरलेल्या गोष्टीप्रमाणे त्या वर्गाला ज्या खिडक्या आणि दारं होती त्या दारामधून पाठारे सर नंतर काय करतात याचं अवलोकन करणार होतो. आणि पाठारे साहेब गलबलतील, थोडेसे रागावतील, आपली सगळी आयुध म्हणजे डस्टर, खडू सगळं टेबलावर आपटतील, पुस्तक बंद करतील आणि कदाचित या सगळ्या मुलांची मिळून एकत्रित तक्रार प्रिन्सिपल देसायांकडे करतील असा आमचा कयास होता. आणि हे पुढचा किती मिनिटांमध्ये घडून येतं एवढंच कुतूहल किंवा वाट बघण्याची गोष्ट शिल्लक होती. आम्ही सगळे खिडक्या दरवाजातून टक लावून बघतो आहोत. हे पाठारे साहेबांच्या गावीही नव्हतं. त्यांनी एकदा रिकाम्या बेंचवर नजर टाकली आणि जणू काही झालंच नाही अशा पद्धतीने आणि जणू काही 80च्या 80 मुलं त्यांच्या समोर त्यांच्या वर्गामध्ये उपस्थित आहेत या भावनेने खडू उचलला आणि त्या दिवशी त्यांना जे शिकवायचं मनामध्ये होतं ते फळा, खडू, पुस्तक, डस्टर सगळं वापरून पुढच्या 45 मिनिटांमध्ये रिकाम्या वर्गासमोर पूर्ण तास घेतला. आपल्या समोर कोणीही नाही असं पाठारे सरांकडे बघून वाटतही नव्हतं. आणि बाहेर आम्ही जी 80 डोके आणि 160 डोळे खिडक्या दारं याच्यामधून पाठारे सरांकडे रोखून बघत होतो त्यांच्यापैकी अर्ध्या डोळ्यामधून पुढच्या 10 मिनिटांमध्ये पाणी व्हायला लागलं. आमचा धीर फार टिकला नाही. 20-25 मिनिटांनंतर आम्ही बाहेर व्हरांड्यामध्ये सगळीच्या सगळी मुलं थिजून गेलो. कारण आम्हाला जे अपेक्षित होतं, वाटलं होतं किंवा आपण असं काही घडवून आणल्यानंतर यांच्या रागाचा पारा 7व्या आसमानावर जातो की 14वा गणित मजला गाठतो हे आम्हाला बघायचं होतं. त्याच्यापैकी काहीही झालं नाही. आम्हा मुलांना तसं थिजलेल्या अवस्थेमध्ये बाहेर ठेवून पाठारे सरांनी पूर्ण 45 मिनिटाचा तास पूर्ण केला. 45 मिनिटं संपल्यावर बेल झाली. बेल झाल्यावर पुन्हा एकदा समोरच्या बेंचकडे ते काहीतरी पुटपुटले, आपलं पुस्तक फाईल बंद केलं, काढून ठेवलेलं पेन आपल्या खिशाला लावलं आणि वर्गामधून बाहेर पडले. आम्हाला अकल्पित असं सगळं घडलं होतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचं कुणाचंही चित्त थाऱ्यावर नव्हतं. कुठची तरी अपराधीपणाची एक बोज किंवा भावना आमच्या सगळ्यांच्या मनाला कुरतडत होती. आणि याच्यातून आता आपण क्षमा मागितली पाहिजे असं मला कुठेतरी प्रकर्षाने वाटायला लागलं. मी आजूबाजूला बघितलं तर माझ्या आजूबाजूला असणाऱ्या 2-4 माझ्या मित्रांच्या म्हणजे वर्गमित्रांच्या डोळ्यामध्ये मलाही तीच भावना दिसली. आणि माझा एकदा मनाचा निश्चय झाल्यानंतर आपल्या हातून हे पातक झालेलं आहे, त्याचं पातक जर धुवून काढायचं असेल तर आत्ताच्या आत्ता पाठारे सरांचे पाय धरले पाहिजेत हे मला पटलं. आणि बाकी कोणाशी चर्चा न करता, कोणाला माझ्या मनातले विचार न सांगता पाठारे सर जेव्हा टेबलापासून वर्गाच्या दारापर्यंत आले
तोपर्यंत मी एखाद्या तीरासारखा वर्गाच्या दारात पोचलो होतो आणि कधी वाकून मी माझं डोकं पाठारे सरांच्या पायावर ठेवलं ते माझं मला कळलं नाही आणि पुढच्या 2 मिनिटांमध्ये माझ्याबरोबर उरलेली 79 डोकी पाठारे सरांच्या पायावर अश्रूंचा अभिषेक अक्षरशः करत होती. देवधर सरांनी माझ्या मुलाला जे सांगितलं की तुम्ही ग्रहपाठ केला नाही तर तुम्ही आणि तुमचं नशीब, हे तन्मयनी म्हणजे माझ्या मुलांनी तेव्हा मला सांगितलं. तत्क्षणी काही वर्षापूर्वी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये इंटर सायन्सच्या वर्गामध्ये पाठारे सरांच्या तासाला घडलेली घटना पटकन मला आठवली आणि त्या क्षणी मला पक्क पटलं, आपल्या छोट्याशा व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा